भादोली इथं राहणाऱ्या पोलीस कर्मचारी सोमनाथ लखू माने यांच्या बंद बंगल्यात चोरी झाली। अज्ञात चोरट्यांनी आज पहाटेच्या दरम्यान कडी-कोंडा उचकटून सुमारे 24,96,000 रुपये किमतीचे 21 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले। पोलीस कर्मचाऱ्याच्याच घरात चोरी करून चोरट्यांनी जणू पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिलंय। हातकणंगले तालुक्यातील भादोले इथल्या वाठार रोडवर सोनाई नावाच्या बंगल्यात पोलीस दलातील कर्मचारी सोमनाथ लखू माने राहतात। सोमनाथ माने 4 फेब्रुवारीला काही कामानिमित्त जालना इथं गेले, तर त्यांची पत्नी माहेरी रेंदाळ इथं गेल्या होत्या। अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या दरवाजाचं कुलूप तोडून तिजोरी उचकटून 21 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला। सुमारे 24,96,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास करून पळ काढला। आज पहाटे सोमनाथ माने घरी परत आले, त्यावेळी बंगल्याचा दरवाजा उघडलेला दिसला, तर तिजोरी आणि कपाटातील साहित्य विस्कटून सोन्या चांदीचे दागिने गायब झाल्याचं स्पष्ट झालं। सोमनाथ माने यांनी ताबडतोब पेठवडगाव पोलिसात तक्रार दिली असून या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्यासह विविध कर्मचारी दाखल झाले। एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी धाडसी चोरी झाल्यानं पेठवडगावमध्ये आज या प्रकाराची चर्चा सुरू होती, तर चोरट्यानं एक प्रकारे संपूर्ण पोलीस दलालाच आव्हान दिलंय।